आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काय त्याने खरंच काही केलं नाही, त्याला फसवलं या प्रकरणात। तू कोण आहेस? तू का मध्ये येतोस? पण मार खाशील? मार बरं। अरे पैशाने सगळ्यांनी विकत घेतो ना। अरे आता वाचू स्वतःला। अहो तुम्हाला सांगतोय ते खरंच ऐका, मला फसवण्यात आलंय। अरे मग ती लोक काय खोटं बोलतात का? नाही माहिती मला। हे असं ऐकणार नाही, ह्याला चुकून काढा रे। अरे मांजा मांजा। ही काय पद्धत आहे? हा, तू त्याची बायको आहेस ना, लाज नाही वाटत तुला? ती मुलगी पण तुझ्यासारखी बाईच होती ना। पण ती खरं बोलते की खोटं हे बघायच्या आताच तुम्ही ह्याला दोषी मानलात। हा, का माझ्या नवऱ्याला त्रास देताय? शिवाय लोक असं ऐकणार नाहीत, आपण आशूला घेऊन कल्टी मारायचं। आज याला धडा शिकवणार, मग मध्ये कोणी येऊ दे। ए बाई बाजूला हो। धडा शिकवणार काय? तू 76 आता कुणाला धडा शिकवायचा? हा, कुणाला धडा शिकवायचा मला? हा, हा, येडी झाले मी माझ्या नवऱ्यामध्ये। तुम्हाला कळत नाही का तो दोषी नाहीये? ए तुझ्या नवऱ्याची चुकी आहे ना, मग आम्ही का थांबू? कुणी सांगितलं चूक केलीये? त्या बाईने का मीडियाने? बघा हे अजून सिद्ध झालेलं नाहीये, कळलं ना? उगाच त्याला दोषी ठरवायचं नाही। तो जर दोषी असता तर आज मंदिरात आला असता का? हा, तुम्ही त्याला ओळखलं बरोबर? एवढी मोठी रिस्क त्याने घेतली का घेतली? कारण तो निर्दोष आहे, कळलं? मग पुरावे आहेत का? आणि तो निर्दोष आहे हे सिद्ध देखील झालं नाही अजून। मग गुन्हेगार आहे हे तरी सिद्ध झालंय का? नाही ना? त्याच्या विरोधात एकही पुरावा मिळालेला नाहीये, कळलं? आणि तुम्ही हे सगळं कुठल्या गोष्टीवर बोलताय? बातम्या सांगितल्या म्हणून? हा, बातम्यांमधलं किती खरं किती खोटं हे पण बघायला शिका, कळलं ना? त्या माणसाची बाजू पण बघा। याच माणसाने ना वस्तीत सेल्फ डिफेन्स अकॅडमी ओपन केली आहे। ती कशासाठी? या सगळ्या गोष्टी करायसाठी। एवढं सगळं करणारा माणूस दोषी असेल का? बोला ना। तुमचा सगळ्यांचा मीडियावर विश्वास आहे बरोबर? हा, असू द्या। माझा ना माझ्या देवावर विश्वास आहे। आपण देवाचा कौल घेऊया आणि बघूया कोणाच्या बाजूने येते। काय झालं? काय बोलताय? हा, हे चला रे जाऊया देवळात, बघूया देवी कोणाच्या बाजूने आहे ती। बघूच या। गुरुजी, तुम्ही लहानपणापासून आशूला ओळखता, तो असं करणं शक्य नाही। आज हे सगळे त्याच्या विरोधात आहेत, सगळे त्याच्यावर खोटा आरोप करतात, फसवतात त्याला। पण तुम्ही मला मदत करा, तुम्ही कौल लावा। ठीक आहे, या सगळे। चला आशू। बघितलं सगळ्यांनी? आशू निर्दोष आहे आणि हे तुमच्या मीडियामध्ये लवकरच सिद्ध होईल। माझी देवी माझ्या सोबत आहे, बघूया कोण रोखतं मला।
अशोक बाळा काय झालं? अरे काय होतंय का तुला? बस खाली शिवा काय झालं याला? असं का? पाणी आणते आधी थांब. अशोक बोल ना. अरे अशोक अशोक हे बघ, काळजी करू नकोस, तुम्ही आहे ना, घाबरू नकोस. सांग बरं. सीताई की आम्ही देवळात गेलो होतो. काही त्याला बरं वाटत नव्हतं म्हणून मला वाटलं मोकळ्या हवेत नेलं तर बरं वाटेल. तर दर्शन घेतलं आणि बसलो होतो तर तिथे लोकांनी ओळखलं आणि ते सगळे आमच्या अंगावर धावून आले. काय? हा पण शिवा वेळेत आली म्हणून बरं झालं. हे असं कसं करू शकतात? हे हात कसा लावू शकतात त्याला? अशोक तुला काही झालं नाहीये ना? नाही लागलं नाहीये. बरं झालं शिवा वेळेत आली, तिने आम्हाला वाचवलं. शिवा तू फक्त आशूची बायको नाहीयेस, त्याचं संरक्षण कवच आहेस. सीताई, आता आपण सगळ्यांनी आशूला सांभाळणं गरजेचं आहे. बस. शिवा वहिनी म्हणते ते बरोबर आहे, आपण काळजी घ्यायला हवी. आपण आता पोलिसांच्या कानावर घालूया हे सगळं. पण काका त्याचा फायदा नाही होणार ना. म्हणजे भले आपण कंप्लेंट केली तर ते केस कोणावर करतील? गर्दीवर. खरंय, त्यांना सांगून काही उपयोग होणार नाहीये. मी तेच म्हणते ना, आपण सगळ्यांनी आशूवर लक्ष देऊया. त्याला फक्त अशा गर्दीच्या कुठल्या ठिकाणी पाठवूया नको. सॉरी, आज जे काही झालं ते माझ्यामुळे झालं. त्याला बरं वाटावं म्हणून मी घेऊन गेलो. माझं बाकी माझ्या अरे सॉरी नको म्हणू. तुझा हेतू काही चुकीचा नव्हता. मी परत तेच सांगते, आपण आशूवर लक्ष देऊया, बाकी नको विचार करू. सीताई, अहो शिवा शिवा त्या दिवशी मी तुला बोलले माझं चुकलं. कुठलीही परिस्थिती येऊ, तू आशू बरोबर खंबीरपणे उभी असतेस, त्याचं रक्षण करतेस, आशूची सावली बनून उभी राहतेस. आता मला कळतंय, आशूसाठी दुर्गाच काय योग्य आहे. हेच तर वचन एकमेकांना दिलंय ना आम्ही. एकमेकांसोबत कायम कुठल्याही परिस्थितीत एकत्र उभं राहायचं, काहीही झालं तरी. तुम्ही नका काळजी करू सीताई, मी आशूच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. मी आशूला आत घेऊन जाते.